ओम साईराम गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची ओढ सर्व महिलांना जास्तीत जास्त असते, कारण या महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रत आपण केलं जातं। सगळेजण हे महालक्ष्मी व्रत करतात। तर या महालक्ष्मी व्रताच्या माझ्या कुटुंबाकडून सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा। तर मार्गशीर्ष महिन्यामधला हा जो पहिला गुरुवार आहे तो 14 तारखेपासून चालू झाला आहे। तर पहिल्याच गुरुवारी मी ही पूजा केली आहे। कशी केली आहे ते नक्की बघा। मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत हे दोघा नवरा बायकोने मिळून जर केलं तर शीघ्र फलदायी आहे हे व्रत, कारण ह्या व्रतामुळे मला जे अनुभव खूप छान आले। हे व्रत जवळजवळ मी 25 वर्ष करते। अगदी साध्या पद्धतीपासून हे व्रत मी करायला सुरुवात केली। अगदी कुमारिका असल्यापासून मी हे व्रत करते। सांगण्याचं तात्पर्य हेच की तुम्हीही हे व्रत करा, कारण हे व्रत इतकं फलदायी आहे। जेवढं पण कराल ते मनापासून करा, साधं करा। असं नाही की खूप सारं काही आता मार्केटमध्ये ज्वेलरी इतर खूप सारी सजावटीच्या गोष्टी आहेत तर ते आणून आपण केलं पाहिजे असं काही नाही। मी अतिशय साध्या पद्धतीत एक श्रीफळ घेऊन अगदी तांब्यामध्ये बसून अगदी 5 पानाचा विडा ठेवून असं अगदी साध्या पद्धतीत मी हे व्रत सुरू केलं आणि या व्रतामुळे मला एवढं चांगलं वाटण्याचा अनुभव येत गेला या व्रताचा, आणि त्यामुळे मी हे व्रत कायमस्वरूपी खूप छान असं करत आले। तर तुम्हीही हे नक्की करा, हेच मला या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगायचं आहे। कारण माझ्याकडे यूट्यूब चॅनल नव्हता सांगण्यासाठी, तर मला आता हे सांगण्याची संधी मिळाली। तुम्ही पण हे महालक्ष्मी व्रत करावं याकरिता मी ही पूजा तुमच्याकडे शेअर केली आहे। प्रकारची पानं घेतली आहेत, जशी नाही घ्यायची तर फळांची, आंब्याची टाळी, पेरूचं, हे बघा इथे मी 5 प्रकारची 5 कांदा घेतल्या आहेत। इथे मी आता पानं मांडली आहेत आतमध्ये बघा। तर बघा, आईला किती छान असं सजवलं आहे। शृंगार किती छान झाला आहे आईचा। मस्त असे दागिने, शिवाय वस्त्र किती सुंदर दिसते आई। अगदी रूप खुलून आलं आहे आणि मला ते पाहिल्यानंतर आईकडे असं वाटतं साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली आहे। गेल्या वर्षीच्या महालक्ष्मीचा व्हिडिओ मी जो तुमच्याकडे शेअर केला आहे त्याच्यामध्ये बघा, जो मुखवटा आहे तो मी नाशिकवरून घेतलेला आणि त्याला जवळजवळ 15-16 वर्ष होऊन गेली। तर तो मुखवटा मला इतका आवडतो की विसर्जन करूसा वाटत नाही। इतक्या वर्ष मी त्या मुखवट्याला सजवते आणि अचानक मी काल ज्या वेळेला मंदिर साफ करायला घेतलं त्यावेळेला मला त्या मुखवट्यावरती जेव्हा थोडासा जे नाकाकडे एखादा भाग असं कपची उडाल्यासारखं दिसलं आणि त्यामुळे मला इतकं दुःख झालं। मी म्हटलं आता काय करू, मला सुचतच नव्हतं। तर मी एका रात्रीतच जाऊन आम्ही दोघांनी
हा मुखवटा घेऊन आलो. तर खूप छान असा मला मुखवटा पण मिळाला. जय देव अंबोदर पीतांबर फणिवर वंदना सर. जय देवी वीरपुरवासिनी सुरवर मुदी माता कमलाकरे जठरे जन्म विनाधाता सहस्रवदनी भूधरनपुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापकरू. गाईच्या